इगतपुरी ते आमणे 76 किलोमीटर समृद्धी महामार्गाचे लोकार्पण। महाराष्ट्राचा आर्थिक मजबूतीचा कणा म्हणजे समृद्धी महामार्ग। मुख्यमंत्री फडणवीस। महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग लाभदायी ठरणार असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। गुरुवार दिनांक 5 रोजी इगतपुरी येथील समृद्धी महामार्गावरील इगतपुरी ते आमणे या 76 किलोमीटर शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते। ते पुढे म्हणाले की महायुती सरकारसाठी ही आनंदाची गोष्ट आहे। आमचे 2014 नंतर सरकार आल्यावर जे स्वप्न आम्ही पाहिले ते पूर्ण झाले। हा महामार्ग नसून समृद्धी करणार आहे। या महामार्गाला 24 जिल्हे जे NPT सोबत जोडले असून देशाचे पंतप्रधान यांच्या उपस्थितीत पहिल्या टप्प्यात लोकार्पण झाले असून शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण झाले। या महामार्गावर वेगवेगळ्या रचना यात केल्या असून वन्यजीवांच्या संरक्षणासाठी 32 मुख्य पूल असून 60 ओव्हरपास व अंडरपास आहेत। एकूण 7 बोगदे आहेत। इगतपुरी ते कसारा बोगदा 8 किलोमीटरचा असून देशातला सगळ्यात मोठा हा बोगदा आहे। या बोगद्यामध्ये फायर सिस्टीम असून तापमान 60 वर गेले की पाऊस चालू होतो आणि 30 वर आल्यावर बंद होतो। स्थानिक प्रजातींची 33 लाखाहून अधिक प्रजाती झाडे लावण्यात आली आहेत। ती कालच वन विभागाला आदेश दिले की मार्ग असेल महामार्ग असेल या ठिकाणी झाडे लावावे। आज अंतिम टप्प्याचे लोकार्पण लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्याबद्दल मी शुभेच्छा देतो असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। समृद्धी महामार्ग हा राज्यातील गेम चेंजर प्रकल्प आहे। सुरुवातीला वाटत होते हा रस्ता होईल की नाही, कारण काही लोकांनी अडथळे आणले। या महामार्गाला जवळपास 392 गावे जोडले। हा रस्ता नसून कृषी समृद्धी प्रकल्प व पर्यावरण पूरक प्रकल्प आहे। शेतकऱ्यांना लोकांना याचा फायदा असून 33 लाख झाडे या रस्त्यावर लावणार आहेत। आमची सर्वांची इच्छा होती रस्ता झाल्यावर त्याचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी करावे, मात्र काही लोकांनी अडथळे आणले, मात्र तरीही नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच लोकार्पण झाले। आता सगळीकडे उद्योग येतील आणि प्रगतीला चालना मिळेल। आता मुंबई नागपूर अधिवेशनाला लोक या समृद्धी महामार्गावरून येतील असेही उपमुख्यमंत्री म्हणाले। एवढे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलताना सांगितले। आज जागतिक पर्यावरण दिन असून कालच राज्याचे मुख्यमंत्री यांनी बैठक घेऊन सगळ्यांना मार्गदर्शन केले। यावर्षी आम्ही 10 कोटी झाडे लावण्याचा निर्णय घेतला। दरवर्षी 25 कोटी वृक्ष लावण्याचा आमचा ध्यास आहे। समृद्धी महामार्गाला सुरुवातीला शेतकऱ्यांनी विरोध केला, मात्र ज्यावेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी जमिनीचे दर जाहीर केल्यावर विरोध संपला। म्हणून आज आपण समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करत आहोत। लवकरच पुणे मुंबई रस्त्याचे काम करणार। या महामार्गावरही बोगदा होणार। 12 कोटी सिमेंटच्या बॅग या महामार्गाला लागल्या। देवेंद्र फडणवीस यांनी या कामाला सुरुवात केली आणि त्याच देवेंद्रजींनी शेवट केला। समृद्धी महामार्गात एकनाथ शिंदे यांचे हातभार आहेत, ते नाकारता येणार नाही। लोकार्पण झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः बोगद्याची पाहणी केली। एवढी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीचे सारथ्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले। या प्रसंगी व्यासपीठावर अन्न व प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना साकोरे, आमदार सरोज हिरे, आमदार किशोर दराडे, माजी आमदार शिवराम झोले, पांडुरंग गांगड, राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष अनिल कुमार गायकवाड, अप्पर सचिव मनीषा पाटणकर आदी उपस्थित होते। एवढे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे स्वागत माजी सभापती ज्ञानेश्वर लहाणे, प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके, माजी आमदार शिवराम झोले, पांडुरंग गांगड, उदय जाधव, युवा नेते संजय खातडे, पांडुरंग बारुगसे, सुनील जाधव, संपत वाजे, दिलीप जाधव यांनी केले। महाराष्ट्र माझा न्यूज प्रतिनिधी भागीरथ आतकरी, इगतपुरी।